सामना 3 षटकाचा या ठिकाणी होतोय. गोलंदाज ठिकाणी ओंकार आहे का बॉलर? ओम. चला ओम बॉलर. पहिला चेंडू प्लेचा इशारा स्क्वेअर क्षेत्रात. नवीन पहिल्या चेंडूवर मात्र डबल धावा आल्याने पुन्हा आणि पुढचा चेंडू. हो हो या ठिकाणी मात्र तर सामना क्रमांक मात्र 3रा मैदानामध्ये या ठिकाणी. नो बॉल आणि स्क्वेअर क्षेत्रामध्ये पुल शॉट. बीमरचा नो बॉल. फ्री हिट राहिलाय. 1+1 म्हणूया. फ्री शॉट प्रदीप आणि तिथे मात्र बहुधा ओहो शिराव चेंडू लागतो या ठिकाणी मिस्टर आतिश. माननीय शशिकांत चौगुले साहेब यांचं आगमन स्वागत करूया. चौगुले साहेब आपण कमेंट्री बॉक्स कडे आपल्याला विनंती आहे. शशिकांत चौगुले साहेब आपलं स्वागत. आपण इकडे यावं माईक कडे. आपलं स्वागत आहे. विनाला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग. प्रदीप थोडस आतिश मला वाटतं स्लिप झाले. ब्रेक लावताना स्लिप झाले. अर्जंट ब्रेक दाबला की स्लिप होतो आपण माहिती आपल्याला. मिडविकेट क्षेत्रात हवे शॉट. पाहूया आणखी कोण आहे. केशव आहे. चांगला कॅच पकडला केशवनं. जबरदस्त कॅच. विकेट पाहिला आतिश बाद. दोन्ही टीम मात्र पंढरपूर मेंढापूर आणि उमरपाग. एक गडी बाद आणि टोटल झालाय 5. न्यू बॅटर लवकर. न्यू बॅटर लवकर पटापट ताबडतोब फास्ट. कुठलाच वेळ न दवडता जाऊया. 90 सेकंदापेक्षा कमी वेळ असतो आपल्याला तिथे. 90 सेकंद 20-20 आणि 50 षटकाच्या सामन्यात. आणि निश्चितच त्या वेळेच्या आत जाऊन तुम्ही गार्ड घेऊन पहिला चेंडू खेळायला तयार पाहिजे तुमच्या इनिंगचा. अन्यथा सुनील देवकर साहेब आलेत. स्वागत करूया. संजय भाऊ मोहिते, संजय भाऊ धोत्रे. तर तानाजीनाथ धोत्रे यांचे स्वागत इथे. कॅप्टन सुदर्शन मगर मैदानात नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ रॉंग शॉट. टॉप एज लागलाय. एसटी रक्षक चेंडू खाली. प्रदीप देशमुख पुनश्च एकदा चुकीचा फटका मारलाय आणि या ठिकाणी सोपा झेल देऊन बाद झालेले. मेंढापूर संघाला आणखी एक धक्का बसतोय. मिस्टर महेश पवार नवीन बॅटर मैदानामध्ये निघालेले आहेत. प्रदीप देशमुख. स्टार्ट जरा मिळालेला होता इथे प्रदीपला, परंतु नाही त्या ठिकाणी काही मोठी इनिंग झाली त्यांच्या बॅट मधून. पुन्हा वाघमोडे साहेब मिड विकेट एरियात जरा आपला जो
बॅरिगेटचा पांढरा पडदा आहे तो व्यवस्थित करून घ्या. विराज लाईट्स. स्कुले क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, तिकडे क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर चांगल्या दर्जाचा त्या ठिकाणी थ्रो सुद्धा, परंतु कव्हर करताना अडचण. 2 धावा फलंदाजाला मिळत आहे. महेश पवार आणि कॅप्टन सुदर्शन मगर. षटक क्रमांक या ठिकाणी चाललंय दुसरं. महेश पवारच्या शरीरावर चेंडू लागलाय, धावचीची संधी असेल, बाद. यस, खूप दूर होते. आता हा कॉल कोणाचा होता आणि कोणी रिस्पॉन्ड दिला याला जबाबदार निश्चितच असणारे त्या ठिकाणी दोषी असतील. कॅप्टन कॉल स्वीकारला होता आणि त्यांचा स्टार्ट कदाचित नव्हता, त्यामुळे अडचण आली तिथे ही धाव कंप्लीट करायला. टोटल स्कोर आहे 7. 3 गडी बाद 7. अक्षय नवीन बॅटर. काय शॉट आहे, काय फटका आहे. आहा, केसीसी चषक करकमच्या बॅनरला सलाम. कडकडीत प्रहार आणि षटकार. केसीसी षटकार हा उत्कृष्ट दर्जाचा हुक शॉट, पुल शॉट. इतक्यातच पोहोचलेला मैदानात अक्षय आणि गेले गेले असताना सुरू केलेला मैदानातील धावा बनवायचा कार्यक्रम उत्तम, चांगलं कार्य. 7वी धाव खात्याची आली आहे. एक कॉन्फिडन्स शॉट होता बघा. 14. 3 गडी बाद आणि सिंगल न 14. 3 षटकाची लढाई आहे, घाईनं खेळायचंय सर्वांनीच. महेश पवार मिड विकेट कडे खेचायचा प्रयत्न, नॉट गुड कॉन्टॅक्ट. बॅट आणि चेंडूचं कनेक्शन फार महत्वाचं असतं. 2 षटक संपली, 15 धावा. चला अखेरचं षटक. फेकी गोलंदाजांना स्पर्धेत गोलंदाजी करता येत नाहीये. फेकी गोलंदाज एका सामन्यात पकडले गेले तर पुढील सामने बॅन. त्या हाफ करता गोलंदाजी नाही, पुढील स्पर्धेकरता गोलंदाजी नाही. राहुल, पहिला चेंडू राहुलचा मिड विकेट क्षेत्रात मारलाय. महेश पवारचा पॉवर दिसलाय. षटकार, स्लॉक षटक हाणामार. आता 3 षटकाचा सामना म्हटल्यानंतर प्रत्येक षटकच हाणामारीच आहे. इथं चेक करायला, सेट व्हायला वेळ आहे कुणाला. नो बॉल विकेटच्या खाली. हो, बॉलर फेकी करताना आढळले, फेकताना आढळले. नो बॉल. बॉलरला पुढे गोलंदाजी करता येणार नाहीये. गोलंदाज बॅन. दुसरे गोलंदाज ठरलेले या ठिकाणी निश्चितच मिस्टर राहुल फेकताना आढळले. आता जितेंद्र लोंढे सरांचे चेले आहेत मिस्टर पीके सर, आणि फेकी गोलंदाजांना पकडण्यामध्ये माहिर आहे. यांचा हात कुणी धरत नाही.
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हाफ मध्ये आज आपण बघतोय की निश्चितच ब्रेड बॉल असणार आहे. बॉलरचं बदललेल्या बॉलरचं नाव पप्पू आले. संजू भाव सामन्याचा आनंद घेत आहे. सोबत थोडस थंड अर्थात शीतपेयाचाही आनंद घेत आहेत. बाटली थरथरीत आहे मात्र हातात. उन्हाचा प्रभाव आहे की आणखी काय भाऊ? चला तर पुढे जाऊया. अखेरचं षटक चाललंय. पप्पू पुढचा चेंडू पप्पूचा भिरकावलाय. लांब वर गेलाय. षटकाराचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वर. काय बॅटिंग करतोय फलंदाज अक्षय. किती धावा केल्या अक्षयने आतापर्यंत? सुरुवात षटकाराने केली होती. 13 धावा आतापर्यंत. गुड इनिंग्स. चांगली इनिंग्स आहे. 3 चेंडू 13. बॉल आहे. कसलाय पाहूया. पकडलाय. माघारी करायचंय. कॅच पकडला. माघारी द्यायचंय पण नो बॉल कसला पाहूया. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे या ठिकाणी आणि या नो बॉल वरती फ्री हिट असेल. फ्री हिट. सुपर हिट. काय कडक बॅटिंग आहे. या ठिकाणी मात्र एफर्ट पाहूया. रनआउट दिलाय. चला तर किती टार्गेट या ठिकाणी दिलं जाणार आहे? बहुधा 38चं टार्गेट या ठिकाणी दिलंय आणि ते मात्र उमरे पागे संघाला. परंतु मगाशी जे टार्गेट होतं ते 4 षटकात होतं. आता 3 षटकातलं आहे. 18 चेंडू आणि 38 करावा लागेल. झाला 37. समाधानकारक धावसंख्या उभारलेल्या. फायटिंग टोटल उभारलाय. 18 चेंडू या ठिकाणी मेंढापूर संघानं गुड जॉब. ऑल द बॅटर्स खास करून महेशने आणि अक्षयनं शेवटची जी भागीदारी केली किंवा जो फिनिश केलाय तो चांगला होता. चला पहिला सामना विनर माननीय संतोष शेठ नागवडे 11 टाकळी ढोकेश्वर विरुद्ध टीम मोर्या कन्स्ट्रक्शन गोविंद युनायटेड आचेगाव. दोघांनी पण यायचं आहे. टॉसला यायचं आहे. चला लवकर. आचेगाव आणि टाकळी ढोकेश्वर दोन्ही कॅप्टन टॉसला या. चला पंकज देशमुख यांच्या शुभ हस्ते संजूभाऊ आपण टॉस घेतोय. पंकज देशमुख साहेब कॉमेंट्री बॉक्स कडे या. चला मेंढापूर अजिंक्य स्पोर्ट्स फिल्डिंगला उतरायचं लगेच. शाहरुख भाई वेलकम. शशी पंकज देशमुख साहेब या. शशिकांत चौगुले साहेब या. मनोज पवार साहेब या. तसेच या सर्वांना विनंती आहे. सर्व आमचे मान्यवर या. पंकज देशमुख साहेब आपणही या. लवकर या सर्व मान्यवर. आचेगाव कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ टाकळी ढोकेश्वर कॅप्टन लवकर यायचे. चला आचेगाव कॅप्टन शशी चौगुले साहेब
शशी चौगुले साहेब चला 18 चेंडूत 38चं आव्हान. सुनील नाना देवकते आपणही लवकर या कॉमेंट्री बॉक्स कडे. आपल्या शुभास्ते टॉस होतोय, या प्लीज. पोलाक साहेब आपण सर्व मान्यवरांना घेऊन या इकडे. पोलाक साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही सकाळपासून खूप कष्ट इथं घेतलंय, खूप दमलेला आहे. खडके साहेब या टॉस घ्यायचा आपल्याला. आचेगाव कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ टीम टाकळी ढोकेश्वर या लवकर चला प्लीज. सुनील साहेब, शशी साहेब या लवकर प्लीज. कॅप्टन येऊन थांबलेले आहेत. यस या कॅप्टन. महेश पवार पहिले षटक टाकायला तयार. स्ट्राईकला अण्णा, नॉन स्ट्राईकला मिस्टर केशव. बाहेर बॅकफुट पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेलाय. तसं या ठिकाणी खेळायचं होतं, कुठं गेलाय कुठं. चला लहान बालकांनी खाली थांबायचंय. कुणीही या ठिकाणी स्टेजवर यायचं नाहीये. लहान बालक. सुशांत गायकवाड टॉस लायचंय. चला चला तर सुरुवात झाली या ठिकाणी. निश्चित 38 धावांच्या रणचितची 3 धावा नाबाद. केशव स्ट्राईक वर आहे. फटका चांगला या ठिकाणी निश्चितच. अगदी दिनेश कार्तिक काइंड ऑफ अ शॉट्स. दिनेश कार्तिक स्पेशल एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळालेले. टोटल होते 4 नाबाद. ओहो फटका या ठिकाणी. लॉंग ऑफ वरून कडक कडकडीत प्रहार षटकार. दहा धावा धावफलकावरती. आउटस्विंग बॅकफुट काट. एक धाव. हो साहेब कुठले आहेत तुम्ही? नाबाद 11.
संजय खडके साहेब इकडे कमेंट्री बॉक्स कडे. महेंद्र पेटकर साहेब आपण टॉस स्पॉटला उपस्थित राहा. स्वप्नील पहिला चेंडू. जबरदस्त स्विंग चेंडू मध्ये इनकडे टाकायचा प्रयत्न. सिंगल मिळते. 12 1.1 षटकांत 12. महेंद्र पेटकर साहेब टॉस द्यायचा प्लीज. साइड स्क्रीन आपल्याला दिसतं. जबरदस्त कॅच केशव डोबळे या ठिकाणी बाद. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी बॅटर लवकर जावा. नवीन बॅटर कोण येतो पाहूया. समीर इज द न्यू मॅन. आणि समीर मात्र या ठिकाणी स्ट्राईक वर असणार आहेत. समीर यांना स्ट्राईक वर खेळताना आपण बघणार आहे. महेंद्र पेटकर साहेब कमेंट्री बॉक्स कडे या प्लीज. बारा धावा एक बाद. 10 चेंडूचा खेळ श्रीलंकेने जिंकायला अजून संविधानाची गरज असेल. सुंदर खेळ. स्वप्नीलच्या खात्यात अजून एक विकेट. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. तर 2 या ठिकाणी कॅच या षटकात आणि हॅट्रिकची संधी. हॅट्रिकची संधी या ठिकाणी येते. मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपलं नाव अनाउन्स केल्यानंतर आपण वेळच्या वेळी येत चला, कारण एकच सूचना या ठिकाणी वारंवार द्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. हॅट्रिक बॉल स्ट्राईक वर मात्र या ठिकाणी फलंदाज होते राहुल. पुल शॉट केला मिड विकेट वाईड लॉंग ऑनला. 1 धाव मिळेल. टोटल स्कोर मात्र 13. 2 गडी बाद 13. जिंकायचं लक्ष्य 38. तर आता उरलेल्या आपण जो बघताय ते समीकरण असेल. ओहो, समीकरणाची चर्चा नंतर. पहिली चर्चा या फटक्याची. कडक प्रहार मिड विकेटच्या वरून गेलेला हा तुफानी षटकार. KCC चषक षटकार. बघा काय जबरदस्त पिकअप शॉट. एक लिंक बॉल हलकासा आउटसाइड दी ऑफ आणि तिथं मात्र कॅप्टन अण्णा राजपूत. 38चं टार्गेट टोटल होते. हवे चेंडू गेला तिथे क्षेत्ररक्षकाला कळलाच नाही. मला वाटतं प्रदीप सर चेंडूकडे जाताना सूर्य देवता चमकत होते डोळ्यावर. षटक मात्र संपलं. दुसरं 2 षटकानंतर झाला 20. आता अखेरच्या षटकामध्ये पाहिजे 18. 6 चेंडू 18 धावा. हॅलो, सामना 3 षटकाचा होतोय. कोण बोलतोय? संजय भाऊ इथे या. सुशांत जरा पुढे या. यस, 6 चेंडू 18 मैदानात समीकरण असेल. आता टॉस होते. टॉस स्पॉट मध्ये आणि आलेला आहे काटा. टॉस जिंकून सचिन साहेब काय निर्णय असेल करायचे? शुभेच्छा असतील तुम्हाला. कॅप्टन सुशांत तुम्हाला शुभेच्छा. बॅटिंग करायची आहे.
जाऊया मैदानात. या ठिकाणी मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू महेंद्र साहेब, खूप धन्यवाद. पाच चेंडू 17. उसळी चेंडूला हलकासा बाहेर. जबरदस्त चेंडू या ठिकाणी. मिस्टर आतिश गोलंदाज, आतिश पवार सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू आणि 17 समीकरण उरत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र उमरे पागे संघाचा भरवशाचा फलंदाज राहुल स्ट्राइक वरती. नॉन स्ट्राइकला अण्णा. 4-17. स्वीप करायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू झालाय. 1 धाव, दुसरी नाही मिळणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडू 16, 2 षटकार, 1 चौकार नितांत आवश्यक असेल इथे. माननीय महेंद्र पवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. लॉफ्ट केला हा मात्र पंच म्हणूया आणि लॉग ऑफ क्षेत्रात चौकार जरूर. मुकाबला जिंदा है, मुकाबला जीवित है. आता 2 चेंडू 12, मुकाबला कड़क. अभी भी पिक्चर बाकी है. ये तो भाई टेलर था, पिक्चर यहां से आना बाकी है. 2-12. काय सफर चाललाय बघा. 2 समान ताकदीचे संघ लागल्यानंतर असा मात्र एक कस लागतो. बघूया. आतिश विरुद्ध स्ट्राइक वर फलंदाज अण्णा राजपूत. 2 चेंडू 2 षटकार. आउटसाइड दी ऑफ, परंतु तेवढा बाहेर नाही की या चेंडूला पंच वाईट देऊ शकतील. लीगल डिलिव्हरी. आता एका चेंडूत 12. रिव्ह्यू असेल आपल्याकडे, यू कॅन यूज इट, परंतु त्याला वापरायला लगेच संधी असेल, लगेचच घ्यायचं आपल्याला. काही 10 सेकंदात आपल्याला रिव्ह्यू घ्यायचंय. 1 चेंडू 12. शॉट. काश एक पिछली गेंद पे होता तो मजा बना रहता, परंतु आता मात्र या ठिकाणी हा षटकार आलाय, परंतु लेट आलाय. बाजी मारली अजिंक्य स्पोर्ट्स मेंढापूरनं. उमरे पागे संघाला थोड्या फरकानं हा सामना गमावा लागतोय. 6 धावांनी हा सामना त्यांनी गमावलाय. मात्र सामन्यामध्ये रोमांच प्रचंड पैदा केला होता. अभिनंदन टीम अजिंक्य स्पोर्ट्स मेंढापूर आणि खूप खूप धन्यवाद टीम उमरे पागे 11 उमरे पागे. थँक्यू सो मच. आजच्या हाफ मध्ये टफ लक, नक्कीच हार्ड लक.